अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थम पूजितो यः सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. अर्थात सूर आणि असुर या दोघांनीही स्वतःच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी ज्याचे पूजन केले आहे, जो सर्व विघ्नांचा नाश करतो, त्या विघ्नहर्त्या गणांच्या अधिपतीला नमस्कार असो. श्रोतेहो, देवा तूची गणेशू या संवाद मालेच्या या शेवटच्या भागात आज आपण उर्वरित अष्टविनायकांपैकी 4 अष्टविनायकांबद्दल जाणून घेणार आहोत. 5वा गणपती आहे थेऊरचा चिंतामणी. चिंचवडच्या मोरया गोसावी यांना व्याघ्र रूपाने दर्शन देणारा गणेश चिंतामणी म्हणून प्रसिद्ध आहे. येथे ब्रह्मदेवाने मनशांती मिळावी म्हणून तपाचरण केले. गौतमाने शाप दिल्यावर इंद्राने या ठिकाणी आराधना केली. श्री गणेश कृपेने इंद्र शापमुक्त झाला. राजा अभिजित व गुणवंती यांनी वैशंपायन ऋषीच्या आज्ञेने पुत्र प्राप्तीसाठी तपश्चर्या केली. त्यांना गण नावाचा मुलगा झाला. गण मोठेपणे उन्मत्त झाला आणि त्याने कपिल मुनींच्या जवळचा चिंतामणी हरण केला. कपिलांनी दुर्गा मातेच्या आज्ञेने श्री गणेशाची आराधना केली. श्री गणेशाने प्रकट होऊन गणाचा वध केला आणि कपिलांचा चिंतामणी त्यांना परत दिला. तो चिंतामणी कपिलांनी श्री गजाननास अर्पण केला. त्या रत्नाची आठवण म्हणून विनायकाने चिंतामणी हे नाव धारण केले आणि तो थेऊर येथे राहू लागला. लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा 6वा गणपती आहे आणि हा पुणे जिल्ह्यात तालुका जुन्नर येथे आहे. लेण्याद्रीला पार्वतीने 12 वर्षे कठोर तपाचरण केल्यावर श्री गणेशाने तिच्या उदरी जन्म घेतला. गिरिजात्मज श्री गणेश 15 वर्ष या तीर्थक्षेत्री वास्तव्याला होते. या ठिकाणी श्री गणेशाने अनेक मायावी राक्षसांचा वध केला. जुन्नर पासून 5 किलोमीटर अंतरावर असलेले येथील श्री गणेश मंदिर खडकात कोरलेले असून 51 बाय 57 फूट असा येथील सभा मंडप आहे. 7वे स्थान आहे श्री विघ्नेश्वर. हे स्थान ओझर येथे असून तेही पुणे जिल्ह्यातच येते. इंद्रपदासाठी हेमवती नगरीच्या अभिनंदन राजाने यज्ञ सुरू केला. नारदाने इंद्राला या यज्ञाचा वृत्तांत सांगितल्यावर राजाने इंद्रपद बळकावू नये म्हणून इंद्राने या यज्ञात विघ्न आणण्यासाठी काळास पाठवले. काळाने विघ्नासूर नाव धारण करून यज्ञ उद्ध्वस्त केला व इतरांना त्रास देण्यास प्रारंभ केला. तेव्हा सर्वांनी श्री गणपतीचे स्मरण केले. पार्श्व व दीपवत्सल नावाच्या ऋषी दाम्पत्याच्या उदरी श्री गणरायाने जन्म घेऊन विघ्नासुराबरोबर युद्ध प्रारंभ केले. विघ्नासूर श्री गणरायाला शरण आला व जीवदानाची भीक मागू लागला. तेव्हा माझे भक्त जिथे माझी उपासना करतात तिथे तू विघ्न आणता कामा नये असे गणरायाने त्याचेकडून वचन घेतले. मी विघ्न आणणार नाही, परंतु आपल्या नावाबरोबर माझ्याही नावाचा उच्चार करावा असा विघ्नासुराने वर मागितला. म्हणून ओझरच्या श्री गणपतीला लोक विघ्नेश्वर म्हणतात. 8वे स्थान आहे रांजणगाव येथील श्री महागणपतीचे. हेही पुणे जिल्ह्यात आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात हे स्थान येते. पुणे अहमदनगर महामार्गावर हे स्थान पुण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे. गृत समदाचे शिंकेतून बाहेर आलेल्या एका लाल रंगाच्या मुलाने श्री गजाननाची आराधना करून भगवान शंकराशिवाय मला कोणीही मारू नये असा वर मिळविला. श्री गणेशाने प्रसन्न होऊन त्याला सुवर्ण, लोखंड व रुपे अशी 3 धातूंची नगरे दिली. 3 धातूंच्या 3 पुरांचा स्वामी म्हणून त्रिपुरासूर या नावाने प्रसिद्ध झालेल्या या असुराने 3ही लोक जिंकले. भीमकाय व वज्रद्रष्ट या त्याच्या 2 सेनापतींनी पृथ्वी व पाताळ येथे उच्छाद मांडला. त्रिपुरासुराच्या छळाला कंटाळलेल्या सर्व देवांनी श्री गजाननाची आराधना केल्यावर चिंता करू नका, मी त्याचा बंदोबस्त करतो असा गजाननाने त्यांना आशीर्वाद दिला. श्री गजानन ब्राह्मणाचे रूप घेऊन त्रिपुरासुराकडे आले आणि मला 64 कला येतात त्या तुम्हाला दाखवतो असे त्यांनी त्याला सांगितले. तुझी कला जर मला आवडली तर तुला मी माझे प्राणही देईन असे त्रिपुरासूर म्हणाला.
श्री गजाननाने त्याला 3 विमाने करून दिली व यात बसून तू कोठेही जाऊ शकशील. परंतु भगवान शंकराने तुला बाण मारला तर तू विमानासहित नष्ट होशील असे सांगितले. त्या सुंदर विमानात बसण्याचा मोह त्रिपुरासुराला झाला. विमानांच्या बदल्यात त्याने श्री गजाननास 10 गावेही बक्षीस दिली. विमानात बसून त्रिपुरासुर विहार करत असताना भगवान शंकराने त्याचा त्रिपुरी पौर्णिमेला वध केला. असुराबरोबर युद्ध करताना कुठलेही विघ्न येऊ नये म्हणून भगवान शंकराने श्री गजाननाची जिथे पूजा केली ते स्थान मणिपूर उर्फ रांजणगाव म्हणून आजही प्रसिद्ध आहे. मूर्तीच्या खाली तळघर असून त्यात 10 सोंडी व 20 हाताची श्री गणेश मूर्ती आहे. श्रोतेहो, अष्टविनायकांव्यतिरिक्त श्री गणेशाची 3.5 पीठे महाराष्ट्रात असून यात मोरगावचा मयुरेश्वर, जालना जवळील राजूर येथील महागणपती, चिंचवडचा मंगलमूर्ती आणि जळगाव जवळ पद्मालय येथील प्रवाळ गणेश यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात, विदर्भात, कोकणात, मराठवाड्यात सर्वत्र वेगवेगळी अशी जवळपास 100 वर्षाचा इतिहास असलेली 100हूनही अधिक प्रसिद्ध मंदिरे आहेत. या मंदिरांमध्ये मुंबईचा सिद्धिविनायक आणि टिटवाळा येथील गणपतीचा समावेश होतो. भारतामध्येही अनेक प्रसिद्ध गणपती मंदिर असून या मंदिरांमध्ये उज्जैन येथील चिंतामण गणेश मंदिर, इंदूर येथील खजराना गणेश मंदिर, जयपूर येथील मोती डुंगरी येथील गणेश मंदिर, बेंगळुरू येथील डोडा गणपती मंदिर, तिरुचिरापल्ली येथील उची पिल्लियार मंदिर, चित्तूर येथील कानिपकम विनायक मंदिर, पुदुचेरी येथील मनकुला विनयागार मंदिर, केरळमध्ये कासारगोड जिल्ह्यातील मधुर महागणपती, कर्नाटकातील गोकर्ण महागणपती, याचबरोबर इडगुंजी येथील गणपती, हट्टंगडी येथील श्री सिद्धिविनायक, रामेश्वर येथील रामाने पूजिलेला गणपती, वाराणसी येथील ढुंडीराज गणपती, उत्तराखंडातील मुंडकटिया आणि डोडीताल गणेश मंदिरे इत्यादी प्रसिद्ध गणपती मंदिरे असून श्री गणेशाची पूजा भारतभर ज्या श्रद्धेने केली जाते त्याचे प्रत्यंतर ही मंदिरे देतात. संकटाचा नाश, यशाची आस, समृद्धीचा ध्यास या चिरंतन मानवी प्रेरणेतून निर्माण झालेली श्री गणेशासारखे दैवत गेले पिढ्यानपिढ्या भारतीयांना एक आश्वासक दैवत, भक्तांना पावणारे दैवत, भक्तांवर सदैव कृपेची पाखर धरणारे दैवत म्हणून जनमानसाच्या हृदयात प्रतिष्ठित झाले आहे. याचेच प्रतीक म्हणजे हा गणेश महिमा होय आणि त्याची ही प्रसिद्ध मंदिरे. आपल्या सर्वांवर त्याच्या कृपेची पाखर राहो हीच श्रीचरणी प्रार्थना. श्रोतेहो, आपण 21व्या शतकाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साजरा करण्याच्या बाबतीत काही सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प आज अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप देताना केला पाहिजे. श्री गणेशाचे महात्म्य आणि पावित्र्य राखताना आपण हा गणेशोत्सव अधिक समाजाभिमुख करूया. समाजाला उपयोगी अशा उपक्रमांचे आयोजन अधिकाधिक करण्याकडे लक्ष देऊया. समाज विघातक किंवा समाजाला त्रास देणाऱ्या प्रवृत्तींचा नाश करण्यासाठी कटिबद्ध होऊया. गणेशोत्सवात अधिकाधिक पर्यावरणपूरक वातावरण कसे निर्माण होईल हे पाहूया. आपली भारतीय संस्कृती या गणेशोत्सवाच्या निमित्ताने अधिक संपन्न आणि सुदृढ होईल याकडे लक्ष देऊया. चला, हा संकल्प करूनच गणरायाला आपण आज निरोप देऊया. तेच आपले आद्य कर्तव्य आहे. श्रोतेहो, आपल्याला गणरायाने भरपूर काही दिले आहे. आपणही त्याला एक वचन देऊया. यापुढे गणेशोत्सवामध्ये आपण जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जेने काम करूया. गणपती बाप्पा मोरया. आणि हो, पुढच्या वर्षी लवकर या.